नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 सरावासाठीच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. भरपूर प्रश्नपत्रिका आपण सोडवून दिलेल्या आहेत यापूर्वी. अशाच प्रकारची एक अत्यंत महत्त्वाची प्रश्नपत्रिका, सर्वच प्रश्नपत्रिका महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी काही प्रश्न या प्रश्नपत्रिकेतले सोडवलेले आहेत. प्रश्न तिसऱ्यातला चौथा आपण सोडवणार आहोत. खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढा. या ठिकाणी वीज बिले रुपये 0 ते 200 रुपये भरणारे 240 कुटुंबे आहेत. 200 ते 40 रुपये वीज बिल भरणारे 300 कुटुंब आहेत. 400 ते 600 रुपये वीज बिल भरणारे 450 कुटुंबे आहेत. 600 ते 800 रुपये वीज बिल भरणारे 350 कुटुंबे आहेत. 800 ते 1000 रुपये वीज बिल भरणारे 160 कुटुंबे आहेत. वारंवारता बहुभुज काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला असा कॉलम तयार करायला लागेल, तक्ता तयार करायला लागेल. वर्ग, वीज बिल, वर्गमध्य, वारंवारता, कुटुंबे, बिंदूचे निर्देशक. 0 ते 200 रुपये भरणारे वीज बिल भरणारे 240 कुटुंबे आहेत ते आपण पाहिलं. पण 0 आणि 100चा वर्गमध्ये 100 आहे. 200 ते 400 रुपये वीज बिल भरणारे 300 कुटुंबे आहेत. वर्गमध्ये 300 आहे. 400 ते 600 रुपये भरणारे 450 कुटुंबे आहेत. वर्गमध्ये 500 आहे. 600 ते 800 रुपये वीज बिल भरणारे 350 कुटुंब आहेत. 350 कुटुंब आहेत. वर्गामध्ये 700 आहे. 800 ते 1000 रुपये वीज बिल भरणारे 160 कुटुंब आहेत. वर्गामध्ये 900 आहे. या ठिकाणी जे बिंदूंचे निर्देशक आहेत वर्गामध्ये आणि कुटुंबांची संख्या 100 240, 300 300, 500 450, 700 350, 700 350, 900 160, 900 160 हे छेदनबिंदूचे निर्देशक आहेत. म्हणजे 100 240 100 हा एक्स अक्षावरचा बिंदू आहे. 100 300 500 700 900 आणि वाय अक्षावरचे 240 300 450 350 160 त्या पटी त्या ठिकाणी आपण प्रमाण घेतलेलं आहे. पहा, हा एक्स ओ एक्स डॅश आलेख आहे. एक्स अक्षावरती प्रारंभबिंदू आहे एक्स ओ एक्स डॅश आणि वाय ओ वाय डॅश. एक्स अक्षावरती 100 200 300 400 500 600 700 800 900 हे वर्गमध्ये आहेत म्हणजे वीज बिल रुपये. आणि वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 50 कुटुंबे आहेत. 50 100 150 200 250 300 350 400 450 450 100 200 300 या ठिकाणी हे वीज बिल 100 200 300 रुपये आहेत वीज बिल भरणारे. आता पहिली निर्देशक जोडी काय पहा, 100 आणि 240. आता वारंवारता बहुभुज काढायचे आहे. 100 आणि 200 आहे. हे 100 आता 0 ते 50 पर्यंत एकूण 10 घर आहेत. एका घराची किंमत 5 आहे. म्हणजे 100 झालं 200 झाल्यानंतर 40 म्हणजे 40 म्हणजे 8 घर 45. इथं हा बिंदू आहे. ओके, इथं या ठिकाणी 250ला 2 घरं कमी. त्यानंतर पुढचा 300 300 आहे. 300 300 एक्स अक्षावरचा हा 300 आणि वाय अक्षावरचा 300. पहा, हा 300 आणि वाय अक्षावरचा 300. हा 100 एक्स अक्षावरचा आणि 240 वाय अक्षावरचा. पुढं 500 450. 500 एक्स अक्षावरचा आहे. 500 450 इथं पहा, 500 450. 700 350 क्रमी जोडे 700 350. 700 एक्स अक्षावरचा 700 350. 900 160. 900 हा एक्स अक्षावरचा 900 160. 100 150 आणि 2 घरं. एका घराची किंमत 5, 2 घराची 10, 160. ओके, अशा पद्धतीनं. आणि ही आकृती वारंवारता बहुभुजाची बंदिस्त करायची आहे. त्यामुळे शेवटचा वर्ग आपण घ्यायचा, त्याची वारंवारता 0 घ्यायची. 1000 जसं 800 ते 1000, 1000 ते 1200, वर्गामध्ये 1100. या ठिकाणी वारंवारता कुटुंब 0 आणि 1100 0. ओके, इथं 1100 900 1100 इथं आहे. 800 900 1000 1100. 1100ला इथं 1100 आणि 0 म्हणजे एक साक्षावर हे बिंदू जोडायचे म्हणजे वारंवारता बहुभुज तयार होईल. अशा पद्धतीनं पहा,
एक्स अक्षाच्या शेवटच्या 1100च्या बिंदूपासून जोड्या पुढं. हे 2 बिंदू जोडले. हा तिसरा बिंदू, हा चौथा, हा 5वा बिंदू पहा, आणि हा या ठिकाणी 1000 आणि 100 ते 240 जोडल्यानंतर हा क्लोज करायचा आहे. त्यामुळे इथून आपण डायरेक्ट आरंभबिंदू बरोबर जोडायचं, म्हणजे बंदी झाली आकृती ते. ओके, अशा पद्धतीनं. अच्छा, हा वारंवारता भुज असा दिसतोय. वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 50 कुटुंबे आणि एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 100 रुपये, अशा पद्धतीने. ओके, आपणही अशा पद्धतीने तयारी करा. प्रश्न चौथा आहे. चौथ्यातला पहिला 2 सोडवायचे आहेत. कोणते 2 उपप्रश्न सोडवा. आव्हानात्मक थोडे असतात पण सोपे असतात. 8 गुणांचा प्रश्न आहे. 3 दिलेले असतात, 2 सोडवायचे असतात. पहिला आहे, एका अंकगणिती श्रेणीचे चौथे पद 0 आहे, तर त्या श्रेणीचे 50वे पद हे 27व्या पदाच्या दुप्पट आहे, दाखवा. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल सूत्रानुसार TN काय आहे. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. A पहिलं पद आहे, D सामान्य फरक आहे. N बरोबर 4 घेतलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल T4 बरोबर A अधिक 4 वजा 1D, म्हणजे या ठिकाणी आपल्याला T4 बरोबर A अधिक 3D झाले. पण चौथे पद 0 दिले म्हणजे A अधिक 3D बरोबर 0, हे पहिलं. आता T50 काढायचे. T50 म्हणजे या ठिकाणी A अधिक 49D. ओके, हे दुसरं. T27 A अधिक 26D. ओके, T4 A अधिक 3D, पण चौथं पद 0 दिले म्हणून A अधिक 3D बरोबर 0. 50वं पद हे 27व्या पदाच्या दुप्पट आहे, तर सांगितलेलं आहे. पहा परत एकदा, एका अंकगणिती श्रेणीचे चौथे पद 0 आहे, तर त्या श्रेणीचे 50वे पद 27व्या पदाच्या दुप्पट आहे, दाखवा. म्हणून 50वं पद A अधिक या ठिकाणी 49D, 27वं साहजिकच A अधिक 26D. N वजा 1 आहे ना. पण T50 मध्ये रिअरेंजमेंट केली, थोडीशी अरेंजमेंट केली बा. A अधिक 49D आहे ना, तर A अधिक 3Dची किंमत 0 लिहिता यावी म्हणून A अधिक 3D, 3D आणि अधिक 46D. 46D आणि 3D 49Dच राहिले. परंतु A अधिक 3D बरोबर 0 ठेवल्यामुळं T50 बरोबर 46D झालं. T50 बरोबर म्हणजे T50 46D हे चौथं. तसे T27 A अधिक 3D, इथं A अधिक 26D, इथं 3D अधिक 23D. A अधिक 3D अधिक 23D, परंतु A अधिक 3D 0, म्हणून इथं 0 ठेवलं. 0 अधिक 23D, T27 बरोबर 23D. आता पहा 4 मध्ये T50 50वं पद 46D आहे, 27वा पद 5व्या मध्ये 23D आहे, म्हणजे 46 23च्या दुप्पट मिळालं, म्हणजे 50वं पद 27च्या दुप्पट 27च्या दुप्पट मिळालं 27व्या पदाच्या. ओके, T50 46D, T27 तसं 26D आहे, तसं A अधिक 26D आहे, तसं A अधिक 3D अधिक 23D केलं. इथं 0 ठेवलं, 23D आलं. T27 इथं चौथ्यामध्ये 46D आहे, 50वं पद, 27वा पद 23D आहे, म्हणजे 46D 23Dच्या दुप्पट आहे, म्हणून 4 वरून T50 4 वरून 2 गुणिले 23D केलं. 2 गुणिले 23D, 23 46 हे 2 गुणिले 23D. T50 बरोबर 2 गुणिले 23D म्हणजे T27. ओके, 5 मध्ये. अशा पद्धतीनं T50 बरोबर 2 गुणिले 23D म्हणजेच या ठिकाणी T27, म्हणजे 50वं पद हे 27व्या पदाचे दुप्पट आहे. ओके, अशा पद्धतीनं. पुढे एका प्रदर्शनामध्ये प्रवेश तिकीट मुलासाठी 5 रुपये आणि प्रौढासाठी 15 रुपये. या प्रदर्शनाला 13 व्यक्तींच्या समूहाने भेट दिली आणि त्यासाठी त्यांना प्रवेश तिकीट खरेदीसाठी 115 रुपये द्यावे लागले. तर त्या समूहातील मुलांची संख्या आणि प्रौढांची संख्या काढा. आपण मुलांची संख्या X मानली आणि प्रौढांची संख्या या ठिकाणी आपण Y मानली. तर पहिल्या अटीनुसार X अधिक Y म्हणजे मुलांची संख्या X आणि प्रौढांची संख्या Y मानली, तर X अधिक Y दोघे मिळून 13 आहेत, ही पहिली. आता पुढं म्हणले 115 रुपये जमतात, म्हणजे 5 रुपये या ठिकाणी मुलासाठी आणि प्रौढासाठी 15 रुपये, म्हणून तर
एका मुलाला 5 रुपये तर एक्स मुलाला 5 एक्स, एका प्रौढाला वाय रुपये तर एका प्रौढाला वाय रुपये तर 15 प्रौढांना 15 वाय, म्हणून 5 एक्स अधिक 15 वाय एकूण रक्कम जमते 115. हे दुसऱ्या अटीनुसार दुसरं समीकरण. ओके, संख्याबाबतचं आणि रुपयाबाबतचं. आता एक्सला घालवायचं असेल तर समीकरण 1ला 5 गुणलं पाहिजे. समीकरण 1ला 5 गुणू आणि 1 मधून 2 वजा केल्यानंतर 5 एक्सला 5 एक जातील. समीकरण 1ला गुणूया 5 5 एक्स अधिक 5 वाय बरोबर 13 5 65. दुसरं तसंच 5 एक्स अधिक 15 वाय बरोबर 115. आता दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं आहे. 1 मधून 2 वजा करायचं आहे. वजा 115 वजा 15 वाय वजा 5 एक्स अधिक 5 एक्स 0 वजा 15 वाय अधिक 5 वाय वजा 10 वाय बरोबर वजा 115 आणि अधिक 65 वजा 50. दोन्ही मोज वजा वजा गेले, 10 5 50 वाय बरोबर 5. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 आहे x अधिक y बरोबर 13, त्यामुळे x अधिक 5 वायची किंमत बरोबर 13. 5 पलीकडे गेले, 13 वजा 5 x बरोबर 8. मुलांची संख्या 8 आणि प्रौढांची संख्या y, 8 आणि 5 13. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्याबरोबरच आपल्या मित्रांची ही गुणवत्ता वाढवा. धन्यवाद.